शेती बिनभरवशाचा व्यवसाय मानला जातो। तसेच गेल्या काही वर्षांपासून कृषी मंत्रीपद ही बिनभरवशाचे म्हणावे लागेल। दुष्काळ पावसाअभावी शेतकरी कर्जात बुडतो। कृषी मंत्र्यांची अवस्था तशी नसली तरी ते कृषी खात्यातील भ्रष्टाचारात अडकतात। कधीकधी त्यांच्या वागण्यामुळे त्यांना कृषी मंत्री पदही सोडावे लागते। परत ते पुन्हा मंत्री होत नाहीत तर कधी आमदारकीलाच हात धुवून बसावे लागते। अनेक वादांमुळे कृषी मंत्री पद गमवावे लागलेल्या माणिकराव कोकाटेंमुळे पुन्हा एकदा कुणाला कशामुळे कृषी मंत्री पद गमवावे लागले याचीच राजकीय चर्चा सुरू आहे। याची मोठी यादी आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। अण्णा हजारेंमुळे शशिकांत सुतारांचे मंत्रिपद गेले। 1995 साली राज्यात शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आली होती। तेव्हा पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार शशिकांत सुतार यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली होती। त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यामुळे सुतार यांना मंत्रिपद तर गमवावे लागले होते। पण त्यानंतर काहीच दिवसात काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले राधाकृष्ण विखे पाटील हे कृषी मंत्री झाले। हे जुनं प्रकरण आहे। सध्या भाजपचे कटोलेचे आमदार आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते। त्यावेळी रणजित देशमुख व विलासराव देशमुखांचे संबंध बिघडलेले होते। त्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात गोविंदराव आदी कृषी मंत्री होते। त्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही। हे झाले जुन्या कृषी मंत्री पदाचे वाद। पण 2014 पासून तर प्रत्येक कृषी मंत्री हा वादात अडकला। 2014 ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीसह तब्बल 11 खातेही देण्यात आले होते। परंतु 2016 मध्ये भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात खडसे देखील अडकले। 2016 मध्ये त्यांना सर्वच मंत्रिपद गमवावे लागले। त्यानंतर मात्र खडसे हे भाजपमधून हळूहळू साईडलाईन झाले। त्यातून थेट ते पक्षातूनच बाहेर पडून शरद पवार यांच्याबरोबर जाऊन विरोधी बाकावरती गेले। खडसे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर भाजपने ज्येष्ठ नेते पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या गळ्यात कृषी मंत्रिपद गेले। सुमारे 2 वर्ष हे मंत्रिपद त्यांच्याकडे होते। मंत्रिपदावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांसाठी डॉक्टर अनिल बोंडे हे कृषी मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री देखील झाले। 4 महिन्यात ते मंत्री म्हणून काही करिश्मा करू शकले नाहीत। त्यांचा फटका पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना बसला। 2019 ला देवेंद्र भोयार यांनी डॉक्टर अनिल बोंडे यांचा मंत्री असताना पराभव केला। पुढे बोंडे यांना भाजपने राज्यसभेवर घेत त्यांचे पुनर्वसन केले। आघाडीची सत्ता आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मालेगावचे दादा भुसे हे कृषी मंत्री झाले। ते जास्त वादात अडकले नाहीत, परंतु एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना 2022 मध्ये दुय्यम खाते मिळाले। तर युतीमध्ये अब्दुल सत्तारांना मोठी लॉटरी लागली। मराठवाड्यात कृषी मंत्री पद गेले। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री झाले, परंतु तेही वादात अडकले। सिल्लोडमधील कृषी महोत्सवासाठी देणगी म्हणून 15 कोटी रुपये जमा केल्याप्रकरणी त्यांना विरोधकांनी घेरले आणि त्याच काळात टीएटी परीक्षा घोटाळा उघडकीस आला। त्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींचे गुण वाढवल्याचे आले समोर। तर त्यांनी सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्द वापरले, त्यामुळे त्यांच्याकडून देखील कृषी खाते काढून घेण्यात आले। पुढे 2025 ला महायुतीची सत्ता येऊनही मंत्रिमंडळातून त्यांना डुच्चू मिळाला। धनंजय मुंडेंचे मंत्रिपद गेले। पुढे अजित पवार हे सत्तेत आले आणि महायुती अस्तित्वात आली। धनंजय मुंडेंना महत्त्वाचे कृषी खाते मिळाले, परंतु कृषी खात्यातील डीबीटी योजनेमुळे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप झाले। पीक विम्यांमुळे घोटाळा उघडकीस आला। बीडमध्ये बोगस पीक विमा आढळून आले। त्यामुळे धनंजय मुंडेंना विरोधकांनी घेरले। पुन्हा महायुती सत्तेत आल्यानंतर त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद देखील मिळाले। परंतु बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांचा सहभाग आढळला। मुंडेंचा सर्व कारभार हा वाल्मिक कराडाकडे होता। सरकारवरच दबाव आल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले। त्यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकही अडचणीत आहे। अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवरती विश्वास ठेवत त्यांच्यावरती कृषी खात्याची जबाबदारी दिली, पण ते देखील अनेकदा वादात अडकले। सरकारी अनुदानाचा वापर शेतकरी लग्न साखरपुड्यासाठी खर्च करतात। पंचनामे काय ढेकळाचे करायचे का? मी ओसाड गावचा पाटील असे ते म्हणत होते। त्यामुळे ते टीकेचे धनी ठरत गेले। पण विधिमंडळात मोबाईलवरती रमी खेळताना माणिकराव कोकाटे हे सापडले, त्यामुळे त्यांना कृषी मंत्रिपद हे सोडावे लागले। पण क्रीडा व युवक कल्याण खाते मिळाल्याने त्यांची नाचक्कीही टळली। तसं पाहिलं तर कृषी मंत्रिपद सांभाळणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे 2 नेते काहीशी लकी आहेत। कारण राधाकृष्ण विखे हे 2दा कृषी मंत्री राहिले आहेत। भाजपमध्ये गेल्यानंतर ते महसूल मंत्री देखील झाले। ते आता जलसंपदा मंत्री आहेत। तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे तब्बल 6 वर्ष कृषी खाते होते। त्यानंतर ते महसूल मंत्री देखील झाले, पण मागील विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला। महसूल मंत्री, महिला बालकल्याण, आरोग्य खात्यानंतर हे कृषी खातेही सर्वच अर्थाने महत्त्वाचे, परंतु काही अपवाद वगळता कृषी मंत्र्यांनी या खात्याची आबरू घालवली आहे।
त्यात शेतीची समस्या मोठी आहे. त्यामुळे अनेक आमदारांना हे खाते नको असते. कृषी खाते आणि ते खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यांबाबत तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसं आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.